नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींच्या विनंतीनुसार त्यांच्या परीक्षेमध्ये जो प्रश्न वारंवार येतो आहे त्या प्रश्नाचा इथं आपण आज उल्लेख करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, प्रश्न असा असतो की खालील दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे किंवा खालील दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे। बघा, या प्रश्नावर जायच्या आधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो। बघा विद्यार्थी मित्रो, महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, इथं बघा, जर तुम्हाला 4 अपूर्णांक दिलेले असेल प्रश्नामध्ये तर सर्वात आधी काय बघायचं की या सर्व अपूर्णांकांचे छेद सारखे आहेत का। जर छेद सारखे असतील, सर्व अपूर्णांकांचे छेद सारखे असतील, अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा होईल। छेद सारखे तर त्याचा अंश सर्वात मोठा असेल तो सर्वात मोठा, आणि या उलट ज्या अपूर्णांकांचे अंश सारखे असतील आणि अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान आहे तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। ह्या दोन गोष्टी तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवतात ते तुम्हाला मी इथं सांगत आहे। बघा विद्यार्थी मित्रो, मी सांगितलेल्यापैकी हे दोनही गोष्टी यांना लागू पडत नाही, अंशही सारखे नाही आणि छेदसुद्धा इथे सारखे नाही। मग अशा वेळेस काय करायचं आहे, आता मग काय पाहायचं, बघा हे जे आहे इथं पाहायचं कसं, मग पाहताना की प्रॉपर फ्रॅक्शन आहे का, म्हणजे योग्य अपूर्णांक आहे का। योग्य अपूर्णांक केव्हा म्हणायचं, जर अंश हा छेदापेक्षा लहान असेल तर त्याला म्हणायचं आहे प्रॉपर फ्रॅक्शन। प्रॉपर फ्रॅक्शन, आणि अशाच प्रॉपर फ्रॅक्शनसाठीच हे तुम्हाला लावायचं आहे जे मी सांगितलेलं आहे ते, म्हणजे अंश हा छेदापेक्षा कसे असेल, लहान असेल। अशा वेळेस तुम्हाला बघा इथं लहान आहे, इथं सुद्धा लहान आहे, बघा इथंही लहान आहे, इथंही लहान आहे, म्हणजे आपण जे शिकणार आहे ते इथं परफेक्टली लागू होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रो, हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते सांगतो। मग काय करायचं आहे, इथं जर काय करायचं, सर्वात आधी इथं पाहायचं आहे तुम्हाला की याचा अंश आणि छेदामध्ये फरक कितीचा आहे। फरक कितीचा आहे, 2चा आहे। इथे सुद्धा बघा फरक कितीचा आहे, 2चा आहे। इथे सुद्धा बघा फरक कितीचा आहे, 2चा आहे। इथेही फरक कितीचा आहे, 2चा आहे। बघा अशा पद्धतीचे प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत, त्यामध्ये फरक कसा आहे, 2चा सारखा आहे। मग अशा वेळेस काय करायचं आहे, ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा झाला। विद्यार्थी मित्रो, हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे। जर फरक सारखा आहे तर त्याचा अंश बघायचं की जो अंश मोठा असेल तर तो अपूर्णांक सर्वात मोठा येईल, आणि लहान जर विचारलं तर लहान कोणता येईल, जो अपूर्णांकाचा अंश सर्वात लहान असेल हा अपूर्णांक सर्वात लहान होईल, म्हणजे हा होईल लहान अपूर्णांक आणि हा होईल सर्वात मोठा अपूर्णांक। अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवायचे आहे। निश्चितच तुम्हाला मी सांगितलेले प्रत्येक गोष्ट समजली असेल तर मग तुम्ही ह्या उदाहरणाचं उत्तर जे आहे ते मला कॉमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो। बघा विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण असं डिस्कशन केलेलं होतं की यांचा जो फरक आहे हा फरक कसा असतो, सारखा असेल। फरक सारखा असेल तर आपण त्याचे उत्तर कसे काढायचं आहे ते बघितलेलं आहे। आता इथं काय करायचं आहे, बघा विद्यार्थी मित्रो, इथं आता फरक सारखा नाही आहे। बघा इथं फरक किती आहे, फरक आहे इथे 3चा। इथे फरक किती आहे, इथे आहे फरक 2चा। इथे फरक किती आहे, इथे आहे 4चा, आणि इथे फरक किती आहे, इथे आहे 1चा। मग असे उदाहरणं जर असेल तर त्याला आपल्याला लहान मोठेपणा कसं ठरवायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रो, याला सोडवत असताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फरक काढून घ्यायचा आहे। ॲज इट इज जसं आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं तशाच पद्धतीने फरक काढून घ्यायचा आहे। आधी फरक काढल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला, हे जी वरची अंशातली जी संख्या आहे त्या संख्येला या फरकानं भागायचं आहे। म्हणजे ते कसं पॉईंटमध्ये भागायची गरज नाही, शेवटपर्यंत भागायचा, म्हणजे जेवढा भाग जातो आहे तिथपर्यंत तुम्हाला भागायचा आहे। जसं की बघा 35 आहे, 35 भागीला 3 केलं तर किती होते, 3 1 3 1, पुन्हा 5 राहिले, 3 1 3, 2 उरतात ते सोडून द्या, जाऊ द्या। त्याच्यानंतर बघा इथं काय करायचं आहे, इथं काय करायचं, 25 भागीला 2 करा। 25 भागीला 2 केले तर किती होते, 2 1 2 2 4, 1 उरतो तो सोडून द्या, झालं। नंतर 61 भागीला 4 करा। बघा 4 1 4, किती राहिले 2 आणि 1, 4 5 20,
इथं एकचा इथं मात्र 16 जशीच्या तसेच राहतात. 16 भागिले 1 म्हणजे 16च राहतात. बघा, एवढी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता काय बघायचं आहे, जो आपला भागाकार आलेला आहे, इथं 11 आलेला आहे, इथं 15 आलेला आहे, इथं 12 आलेला आहे, इथं 15 आलेला आहे, इथं 16 आलेला आहे. इथं काय करायचं आहे, ज्याचा भागाकार सर्वात मोठा आलेला आहे तो अपूर्णांक सर्वात मोठा, म्हणजेच तुमचा 16 भागिले 17 हा अपूर्णांक का होईल, सर्वात मोठा होईल. त्यानंतर जर सर्वात लहानचा जर विचार केलं तर कोणता येईल मग, सर्वात लहान जो सर्वात हा मोठा झाला. आता जो सर्वात लहान येईल म्हणजे हा झाला सर्वात लहान अपूर्णांक. समजलं विद्यार्थी मित्र? अशा पद्धतीने तुम्ही ह्या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. अशाच नवनवीन मॅथ ट्रिककरिता माझ्या पेजला फॉलो करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.